धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, बोर्डाचा धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. सेन्सर बोर्डाचा धिक्कार. उद्याची सकाळ, नामदेव ढसाळ, विद्रोहाची सकाळ, नामदेव ढसाळ, मराठीची सकाळ, नामदेव ढसाळ, धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, विद्रोहाची सकाळ, नामदेव ढसाळ, मराठीची सकाळ, नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नामदेव ढसाळ अमर रहे. अमर रहे, अमर रहे, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो. या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय, या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय, या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. प्रशांत जोशी होश में आओ, होश में आओ, होश में आओ, प्रशांत जोशी होश में आओ, होश में आओ, होश में आओ, प्रशांत जोशी होश में आओ. होश में. गेल्या 4 महिन्यापूर्वी चल हल्ला बोलचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये जी दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दलाच्या धर्तीवर चळवळीसाठी बनवलेला एक चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळांचं या ठिकाणी कविता घेतली आणि ती कविता सेन्सॉर बोर्डाला अश्लील वाटते, हे खरं तर लज्जास्पद आहे. ज्या सेन्सॉर बोर्डने उघडे नागडे चित्र दाखवायला या ठिकाणी कधीही लाज त्यांना वाटली नाही, परंतु मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणाऱ्या नामदेव ढसाळाच्या कविता त्यांना अश्लील वाटतात, हे दुःखद आहे. काल मराठी भाषा दिनानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे पाईक आणि मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ म्हणून ज्या ठिकाणी मराठी भाषेचं कौतुक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं जात होतं, त्या ठिकाणी सेन्सॉर बोर्डमध्ये बसलेल्या काही नालायक व्यक्तींनी, नॉनसेन्स व्यक्तींनी कोण नामदेव ढसाळ हा प्रश्न महेश बनसोडे यांना केला. म्हणजे महाराष्ट्रात ज्या साहित्याला पद्मश्री भेटतं, ज्या नामदेव ढसाळाला साहित्य कला अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटतो, त्या नामदेव ढसाळाची जाणून बुजून अवहेलना करणं हे आजपर्यंत चालत आलेलं आहे. आणि इथे या ठिकाणी या सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून इथे जोशी असतील किंवा अजून इतर त्यांचे सहकारी असतील हे करत आहे, हे अत्यंत घृणास्पद आहे. मला या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि चित्रपटसृष्टीचे जे कोणी संचालक असतील त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की ज्या कोणी नालायकाने हे म्हटलेलं आहे की कोण नामदेव ढसाळ, तर त्यांनी हे बोर्ड वाचावेत. नसेल त्यांचं ज्ञान अपुरं पडत असेल तर गुगलवर जाऊन विकिपीडिया वाचावी, त्यांना कोण नामदेव ढसाळ हे समजून येईल. जर या ठिकाणी नामदेव ढसाळांबद्दल अवहेलना करणाऱ्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर यापुढे सेन्सॉर बोर्डाच्या चेअरमॅनच्या तोंडाला इथली आंबेडकरी जनता असेल, इथला विद्रोही साहित्यिक असेल किंवा इथला प्रत्येक लेखक, साहित्यिक, कवी, कवयित्री असेल, हे तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या ठिकाणी आम्ही सोलापूरच्या वतीने हे सांगू इच्छितो की उद्याची सकाळ नामदेव ढसाळ आहे. मराठीला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ आहे आणि इथल्या साहित्याला साता समुद्रापलीकडे नेणाराही नामदेव ढसाळ आहे, हे त्यांना ज्ञात असावं. ॲट्रॉसिटी कायदा जो आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख असेल अवहेलना करण्यासाठी वापरला जात असतो. आपल्याला असं का वाटतं की या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा केला? मुळात नामदेव ढसाळ हे अनुसूचित जाती जमातीचे लेखक, कवी आहेत. आजपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेल्या मरणयात्रा त्यांनी या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून, लेखाच्या, कादंबऱ्याच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. आणि साहजिक गोष्ट आहे, एका मागासवर्गीय लेखकाला, साहित्यिकाला ज्याने विद्रोही साहित्य समोर आणलं प्रकर्षाने, तशा साहित्यिकाच्या कविता जाणून बुजून डावलणं किंवा जाणून बुजून त्यांच्या कवितेला
खालच्या भाषेत बोलणं आणि त्यांना डावळून नजरअंदाज करणं हे तितकंच घृणास्पद आहे जितकं या ठिकाणी आम्हाला ॲट्रॉसिटीचे कवच संरक्षण देतं.